मला श्रवणी कीर्ती म्हणजे भगवंताची कीर्ती तुम्हाला कानाने श्रवण करावी लागेल. काय होईल? तुमचा काळ सार्थक होईल. अजून काय करावं लागेल महाराज? महाराज म्हणतात तुम्हाला भगवंताचे पाय आपल्या चित्तामध्ये धारण केले की तुमचा काळ सार्थकी लागेल. ऐका अजून काय करावं लागेल महाराज? महाराज म्हणतात भगवंत आपल्या कंठामध्ये धारण केला तर तुमचा काळ सार्थकी लागला. अजून काय हो महाराज? महाराज म्हणतात असा कीर्तनाचा समारंभ आयोजित केला आणि तुम्ही त्या कीर्तनाच्या समारंभामध्ये जाऊन बसलात. त्या कीर्तनाच्या समारंभामध्ये जाऊन बसलात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या अंतकरणातला षडविकारातला दंभ नावाचा विकार जर तुमचा निघून गेला तर समजून जा तुमचा काळ सार्थक झाला. अजून काय हो महाराज? महाराज म्हणतात भगवंताच्या भजनामध्ये जर तुम्हाला नित्य समाधी लागली तर समजून जा तुमचा काळ सार्थकी झाला. असा या अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे भावार्थ झालं. आपलं कीर्तन विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी अल्पशः पर्याय द्यायचा तो की असा भगवान श्री गणेशांच्या आगमनाने भगवान श्री गणेशाच्या या उत्सवामध्ये आज खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या पामर जीवाला कीर्तन रूपी सेवा करायला भेटते हे माझं परम भाग्य समजतो. भगवान गणेशाची आपण 10 दिवस आराधना करतो. थोडा आवाज कमीच ठेवा वाटलं असतं. आपण 10 दिवस त्यांची आराधना करतो, त्यांच्या नावाने उत्सव साजरे करतो. ऐका भगवान श्री गणेशाच्या नावाने आपण उत्सव साजरे करतो, पण ते उत्सव कोणत्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत आणि आपण कोणत्या पद्धतीने साजरे करतो याच्यात फार बदल आहे महाराज, फार बदल. ते कोणत्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत? भगवान गणेश येतात. खरं तर भगवंत धर्तीवरती येतच नाही. भगवंताचं कार्य आहे धर्तीवरती येण्याचं. काय कार्य आहे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्यावेळेस पृथ्वीवरती धरणीवरती ग्लानी येईल, ज्यावेळेस संकट येतील त्यावेळेस भगवंत येतात. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता म्हणजे साधूचं रक्षण करण्याकरता आणि दुष्कृतांचा संहार करण्याकरता. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारे हे भगवंताचं कार्य आहे. पण भगवंत 10 दिवस येतात आणि आपल्यामध्ये राहतात. मग ते आपल्यामध्ये राहिल्यानंतर आपण त्यांचा उत्सव कसा साजरा केला पाहिजे, कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, त्याची विधी काय आहे, त्याची ते फल काय प्राप्त होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जर ऐका भगवंताची तुम्ही पूजा नका करू. ऐका माझं वाक्य लक्ष देऊन ऐका बघा. भगवंताची पूजा तुम्ही करूच नका. माझं काय म्हणणं आहे, भगवंताची पूजा करूच नका, पण भगवंताची अवहेलना होईन असं कधी वागू नका. बरोबर आहे? ऐका अवहेलना होईन असं कधी वागू नका. मग ती अवहेलना कशी होती आपल्या? तुम्हाला ऐकू येतो ना माझा आवाज? ऐकू येतो का? मागा आवाज येतो का? आवाज येतो माग? हा किंवा नाही म्हणा ना. येतो ना? तुम्ही थोडं पुढं सारखा बरं. भाई या तुम्ही पुढं या. पुढे या तुम्ही पुढे या. या लाजू नका. काय नाही, माझ्या अंगात येत नाही. काय नाही. तुमचंच लेकरू आहे माय मी. या थोडं पुढे या. या शांततेत या. बसा आता बसा. ऐका माझं वाक्य काय चाललं होतं की भगवंताची अवहेलना होईल असं कधी आपण वागलं नाही पाहिजे. मग भगवंताची अवहेलना कशी होते आपल्याकडून? काही ठिकाणी महाराज, काही ठिकाणी बघितलं तर गणपती बाप्पाला स्टेजवरती बसवतात आणि त्या स्टेजच्या खाली पोरं पत्ते खेळतात. आपल्या इकडे होतं का असं? होत नाही ना? नाही होत नाही म्हणूनच कीर्तन सुरू आहे. झालं असतं तर झालंच नसतं. बरोबर आहे का नाही? हो, ती भगवंताची अवहेलना होती. हो, देवासमोर डीजेचे आपण नको ते गाणे लावतो, नको ते कार्यक्रम करतो. हो, मला एक सांगा, माझं एक वाक्य, बडबड करू नका. अगदी थोड्या वेळ आपल्याला कीर्तन करायचे. मला सांगा असा कोणता मंडप आहे हो की ज्या ठिकाणी आई येते,
वडील येतात, भाऊ येतो, बहीण येते, लेक येते, लेक येतो, सगळे एकत्र येतात आणि त्या समारंभामध्ये बसतात. असा कोणता मंडप आहे? कोणता मंडप आहे? ओ कीर्तनाचं तरी म्हणा ना किमान. हा बरोबर एक नाही असा कोण आपला एकच मंडप आहे महाराज. मला सांगा तुम्ही ऑर्केस्ट्राला जाताना सगळे सोबत जातात का? जातात का? कोण हा म्हणलं इकडं? नाही ना जात. नाही. तमाशाला जाताना सगळे सोबत जातात का? नाही जात महाराज. का जात नाही? कारण हा एकच धर्ममंडप असा आहे की जिथं सगळे एकत्र येतात आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते, चांगले विचार ऐकायला भेटतात. खऱ्या अर्थाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. कशा करता केलाय? कशा करता केलाय? काहीतरी परिवर्तन व्हावं तरुण मंडळीच्या खऱ्या अर्थाने माझा एवढा अधिकार नाही की तुम्हाला उपदेश करावा, पण खऱ्या अर्थाने संप्रदायाची सेवा केल्यानंतर या गादीवरती उभा राहिल्यानंतर मला ते माझं भाग्य मला प्राप्त झालंय. पण खऱ्या अर्थाने इथं परिवर्तन घडण्याकरता आपण सगळेजण इथं उपस्थित झालेलो आहोत. मग इथं परिवर्तन झालं पाहिजे का दुसरेच विचार कानामध्ये आले पाहिजेत? नाही. त्याकरता काय करावे लागेल? असे कार्यक्रम आयोजित करायला लागेल. खऱ्या अर्थाने आमच्या ढोलेश्वर मित्र मंडळांना खरी दाद द्यावी लागेल की त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. ऐका, गणपती बाप्पा ही बुद्धी देण्याची काम करते. गणपती बाप्पा काय करतात? बुद्धी देणारी देवता आहे. मग ऐका, इतके दिवस आपण गणपती बाप्पांची सेवा करत होतो. गणपती बाप्पाने आपल्याला योग्य बुद्धी दिली की आपण गणपतीमध्ये 10 दिवसाच्या उत्सवामध्ये आपण कीर्तनाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. ही बुद्धी देण्याचं काम कोणी केलं? गणपती बाप्पांनी केलं. हो, म्हणून गणपती बाप्पाची, भगवंताची आपण जशी सेवा करतो तसं फल भगवंत देत असतो. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. अगोदर भगवंत घेतो. काय घेतो? सेवा घेतो. हो, आपल्याकडून भजन करून घेतो, त्यावेळेस आपल्याला ते फल प्राप्त होतं. अशी भगवंताची, भगवान श्री गणेशाची आपण पूजा करतो. आता भगवंत गणेशाचं प्रागट्य कसं झालं, भगवंताचा जन्म कसा झाला, तर शिवपुराणामध्ये अशी कथा आलेली आहे की पार्वती माता सकाळी सकाळी स्नाना करता चाललेली आहेत आणि स्नानाला गेल्यानंतर पार्वती मातेच्या अंगावरती जो मळ आलेला होता त्या मळाने भगवान श्री गणेशाचा आकार त्यांनी तयार केला आणि त्याच्यामध्ये जीव टाकला आणि त्याच्यातून भगवान श्री गणेशाचं प्रागट्य झालं. मला एका जणांनी प्रश्न विचारला, महाराज पार्वती मातेने अंगाच्या मळावरून भगवान गणेशाचं प्रागट्य केलं, मग पार्वती मातेने अशी किती दिवस झाले आंघोळ केली नव्हती? तुम्ही जागेत ना? जागेत ना सगळे? ऐका, किती दिवस झाले आंघोळ केली नव्हती? मी त्याला म्हटलं ती आताची पार्वती नव्हती, ती भगवान भोलेनाथाची पार्वती होती. ऐका, मळापासून भगवान गणेश तयार झाले. म्हणजे तर तुम्ही जर कधी पांडुरंगाच्या शेज आरतीला जर गेले, सकाळच्या स्नानाच्या काकडा आरतीला जर गेले, तर भगवंताला आंघोळ घालण्या अगोदर भगवंताला उटी लावली जाते. बऱ्याच जणांना माहीत असेल, उटी लावली जाते आणि ती उटी लावल्यानंतर स्नानाच्या टायमाला ती काढून घेतली जाते. तसंच पार्वती माता अगोदर उटी लावतात आणि मग स्नान करतात. ती उटी काढल्यानंतर त्या उटीपासून भगवान गणेशाची मूर्ती तयार केली आणि त्यात भगवंताचा प्रागट्य तयार केलं. महाराज ऐका, पुढची कथा सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर पार्वती मातेने आज्ञा केली. हो, ज्यावेळेस भगवान गणेशाचं अवतार झाला, प्रागट्य झालं, त्यावेळेस पहिल्या सूट भगवान गणेशाने पार्वती मातेजवळ गेले आणि प्रणाम केला. माते, काय आज्ञा आहे मला सांगा. जन्माला आल्याबरोबर, प्रागट्य झाल्याबरोबर भगवान गणेशाने पहिलं काय सांगितलं की आज्ञा काय आहे, म्हणजे माझं काम काय आहे. त्यावेळेस पार्वती मातेने सांगितलं की ज्यावेळेस मी स्नाना करता जाईल त्यावेळेस तू रक्षण करायचं, म्हणजे दरवाज्यावरती तू उभा राहायचं, कुणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. पण माते, माझं नाव काय आहे, मी कोणत्या नावाने संबोधला जाईल? त्यावेळेस पार्वती मातेने पहिलं नाव सांगितलं. भगवान श्री गणेशाचं पहिलं नाव आहे विनायक. विनायक हे भगवान श्री गणेशाचं पहिलं नाव आहे. ऐका, मग त्यानंतर भगवान भोलेनाथाला अडवलं. भगवान भोलेनाथाने त्यांचं मुंडकं उडवलं. त्यानंतर उत्तर दिशेला जो तोंड करून जो प्राणी झोपलेला असेल त्या प्राण्याचं मुंडकं तोडून आणा आणि ते मुंडकं आपण त्यांना बसवू, असं भगवान भोलेनाथांनी सांगितल्याबरोबर हत्तीचं तोंड त्यांना बसवण्यात आलं. त्याच्यामध्ये
जीव टाकण्यात आला, त्यांना परत जिवंत केलं. आणि जिवंत केल्यानंतर पार्वती मातेनं विचारलं की देवा भोलेनाथा, अहो तुम्ही असं त्यांना मुंडकं बसवलं की यांची पूजा कुणी करणार नाही, माझ्या लेकाची कुणी पूजा करेल का, माझ्या लेकाचं कुणी दर्शन घेईल का. ते म्हणे टेन्शन घेऊ नको, ऐक, तुझ्या लेकाची पूजा केल्याशिवाय इतर कुणाचीच पूजा करता येणार नाही असा मी वर देतो. ऐका ऐका, हो, असा वर दिल्याबरोबर अगोदर आपल्याला गणेशाची पूजा करावी लागते, त्याच वेळेस आपल्याला इतर पूजा करता येते, त्याच्याशिवाय कोणती पूजा करता येत नाही महाराज. आपण जरी गणेशाची मूर्त नसली, फोटो नसला तरी गणेश म्हणून आपण सुपारी ठेवतो, बरोबर बरोबर, तांबडी सुपारी ठेवतो, सुपारी म्हणून गणेशाची आपण पूजा करतो, आराधना करतो. ऐका, मग अशी गणेशाची जे प्रथम पूजा करतात, ज्यांची प्रथम पूजा आपल्याला करावी लागते, असे गणेश भगवंत आपल्यामध्ये 10 दिवस येतात. आणि ऐका, या 10 दिवसाच्या सणाला, या 10 दिवसाच्या सणामध्ये गौरी सुद्धा येतात, म्हणजे महालक्ष्मी सुद्धा येतात. आणि महालक्ष्मीच्या सणाला, हो, गणपतीच्या सणाला सासरी गेलेली लेक सुद्धा माहेरी येण्याची वाट बघते. हो हो, सासरी गेलेली लेक सुद्धा माहेरी येण्याची वाट बघते. का तर हा सणच असा आहे महाराज, आनंद देणारा सण आहे. लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हा सण आनंद देतो. आणि या सणामध्ये, या उत्सवामध्ये आपण कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये अगदी थोड्या वेळात आपल्याला अभंगावरती चिंतन करायचं. ऐका, महाराजांचा अभंग, निळोबराय महाराजांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगामध्ये संत निळोबराय महाराज म्हणतात, जर तुम्हाला तुमचं जीवन सार्थकी लावायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील. काय काय गोष्टी कराव्या लागतील, त्यावेळेस पहिले सूट महाराजांनी सांगितलं, तुम्हाला वाचेने नाव घ्यावं लागेल. कुणाचं नाव घ्यावं लागेल, त्यावेळेस भगवंतांनी निळोबराय महाराज सांगतात, नाम वाचे, नाव घ्या. कुणाचं घ्या, संतांचं घ्या, देवाचं घ्या, तुम्हाला फल प्राप्त होईल. ऐका, पण भगवंत स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की माझं नाव घेण्यापेक्षा माझ्या भक्ताचं नाव घ्या. माझ्या भक्ताचं जर तुम्ही नाव घेतलं तर तुम्ही मला प्राणापेक्षा आवडतात. माऊली ज्ञानोबराय 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, तेही प्राणापर होते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्ताचं चरित्र गायन करतात, श्रवण करतात, त्यांना सगळ्यांना ते सगळे मला प्राणापेक्षा आवडतात. ऐका, मग संतांचं नाव घ्या किंवा देवाचं नाव घ्या, कुणाचं नाव घ्या, तुम्हाला फल प्राप्त होईल. पण ऐका, मी तर सांगतो, देवाचं नाव घेण्यापेक्षा संतांचं नाव घ्या, तुम्हाला दुप्पट फल प्राप्त होईल. कसं फल प्राप्त होईल, ऐका. हो, भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुण्य भेटतं. भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुण्य भेटतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हो, भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुण्य भेटतं. मग संतांचं नाव घेतल्यानंतर भेटत नाही का? भेटतं महाराज. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. देवाचं नाव घेतल्यानंतर पुण्य भेटतं, पुण्यवान होतो माणूस. पण संतांचं नाव घेतल्यानंतर माणूस पुण्यवंत होतो. ऐका, पुण्यवंत पुण्यवान काय? ऐका, आपल्या घरामध्ये माठामध्ये पाणी आहे, त्याला आपण काय म्हणू? जल म्हणू. ऐका, आणि आपल्या गावामध्ये नदीला पाणी आहे, नदी काय झाली मग? जलवान झाली. थोडं व्याकरणाचा विषय ऐका. माठ काय झाला? जल झाला. नदी काय झाली? जलवान झाली. आणि समुद्र काय झाला? जलवंत झाला. तसंच आहे महाराज, जल, जलवान आणि जलवंत तसंच आहे. पुण्य, पुण्यवान आणि पुण्यवंत. जल पाणी आहे, नदीत पाणी आहे म्हणजे नदी जलवान आहे. जलवान आहे म्हटल्यानंतर नदीत पाणी किती आहे? तर मर्यादित पाणी आहे, म्हणून ती काय आहे? जलवान आहे. आणि समुद्रात पाणी अमर्यादित आहे, म्हणजे न मोजता येणार, म्हणून समुद्र काय झाला? अमर्याद झाला, म्हणजे समुद्र काय झाला? जलवंत झाला. तसंच आहे महाराज, भगवंताचं भजन केल्यानंतर तुम्हाला पुण्य भेटेल, तुम्ही पुण्यवान होताल, पण किती? मर्यादित पुण्य भेटेल. पण संतांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही काय व्हाल? पुण्यवंत व्हाल, म्हणजे तुम्हाला अमर्याद असं पुण्य भेटेल. म्हणून आपण कुठे गेलं पाहिजे? संतांकडे गेले पाहिजे. ऐका ऐका, आपण पंढरपूरची वारी करतो, पंढरपूरच्या वारीमध्ये भजन कोणतं म्हणतो? तो भजन कोणतं म्हणतो? दिंडीत चलतोत ना पण आपण, का मागं का पुढं? हा, ज्ञानोबा तुकाराम. आपण संतांचं भजन करत जातो, संतांचं भजन करत करत आपण भगवंतापर्यंत जातो. ऐका,
ऐका ऐका, भगवंताला जर प्रसन्न करायचं असेल, देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल, आणि संतांना प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला देवाजवळ जावं लागेल. तुम्ही जर कधी वृंदावन क्षेत्रामध्ये गेला, वृंदावन या क्षेत्रामध्ये गेलात तुम्ही, तर वृंदावनामध्ये भगवान श्री बाके बिहारीचं मंदिर आहे. बाके बिहारीचं आहे, भगवान कृष्ण कन्हैयाचं तिथं मंदिर आहे. पण तिथं जय श्री कृष्ण कुणी म्हणत नाही. तिथं काय म्हणतात मग? राधे राधे म्हणतात. ऐका, राधे राधे म्हणतात. कुठं? वृंदावन क्षेत्रात. आणि तिथूनच जवळ बरसाना क्षेत्र आहे. बरसाण्यामध्ये राधा राणीचं मंदिर आहे. आणि तिथं काय म्हणतात हो? तिथं राधे राधे म्हणत नाही. तिथं काय म्हणतात मग? जय श्री कृष्ण म्हणतात. ऐका, राधा राणीच्या मंदिरामध्ये, राधा राणीच्या त्या बरसाना क्षेत्रात जय श्री कृष्ण म्हणतात, आणि वृंदावन क्षेत्रात राधे राधे म्हणतात. का म्हणतात तो असं? ऐका, भगवान श्री कृष्ण कन्हैयाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर राधा राणीच्या चरणाजवळ जावं लागेल. आणि तुम्हाला जर राधा राणीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या चरणाजवळ जावं लागेल. असंच आहे महाराज. तुम्हाला भक्ताच्या जवळ जायचं असेल तर भक्ताची प्राप्ती करून घ्यायची असेल, संतांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला देवाच्या चरणावर जावं लागतं. आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांच्या चरणावरती जावं लागतंय. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. अगोदर संतांचे पाय धरावे लागतात तर आपल्याला देव कळतो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सुशिक्षित मंडळी आहोत, महाराज लोकांचं आम्ही ऐकलेलं आहे की देव हृदयामध्ये राहतो. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय आहे? देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. देव आपल्या हृदयात आहे. मग महाराज जर देव आपल्या हृदयात आहे तर मग त्याचं ज्ञान आपल्याला का प्राप्त नाही? तर त्याचं झालंय असं की त्या भगवंताविषयी आपल्याला अज्ञान निर्माण झालंय. मग संत काय करतात? ते अज्ञान दूर करतात आणि त्या भगवंताविषयी आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात. कसं प्राप्त करून देतात? ऐका, एक उदाहरण सांगतो. एकदा जगद्गुरु तुकोबाराय महाराज भंडारे डोंगरावरती भजन करत होते. आणि भजन करत असताना महाराजांकडे एक मनुष्य गेला आणि महाराजांना म्हटलं की महाराज मला देव भेटला पाहिजे. काय भेटला पाहिजे? देव भेटला पाहिजे. महाराज म्हटले मग भजन कर. देव भेटला पाहिजे ना, मग भजन कर. तो म्हटला महाराज भजन करायला वेळ नाही माझ्याकडे. काय करतो तू? काय नाही म्हणे महाराज किराणा मालाचं दुकान आहे माझ्याकडे. किराणा मालाचं? हो म्हणे किराणा मालाचं दुकान आहे. महाराज म्हटले मग गिराईक कमी झाल्यानंतर भजन करा जा. अहो महाराज कुठं गिराईक कमी होत आहे? परिसरामध्ये अशी पट्ट्याची दुकाने, गिराईकच कमी होत नाही. महाराज म्हटले मग गल्ल्यावर बसल्यावर भजन करा जा. अहो महाराज कुठं गल्ल्यावर बसल्यानंतर हिशोब करावा लागतो. महाराज म्हटले मग घरी आल्यानंतर भजन करा जा. अहो महाराज कुठं घरी आल्यानंतर कधी 2 घास पोटात जातात आणि कधी झोप लागते कळत सुद्धा नाही. ऐका, रात्री 11ला घरी येतो, सकाळी 6ला उठतो, 7ला दुकान उघडतो. कुठं वेळ येऊ भजन करायला? आहे का वेळ? नाही. पण अंतःकरणात भावना किती गोड आहे की देव भेटला पाहिजे. काय संत सोपं करून सांगतात हो, काय संत सोपं करून सांगतात. ऐका, तुकोबाराने विचारलं की बाबा कशाची दुकान आहे रे तुझ्याकडे? काय विचारता राव महाराज? किराणा मालाची दुकान आहे. काय काय मिळतं रे तुझ्या दुकानात? अहो काय काय विचारता राव महाराज? अगदी खसखशी पासून ते साखरेपर्यंत सगळं भेटतं. सगळं भेटतं? हो म्हणे सगळं भेटतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात काय फळ मिळतं का रे? काय फळ कळतं तुम्हाला? जुन्या लोकांना कळल बघा. काय फळ मिळतं का रे? हो म्हणे काय फळ मिळतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात जायफळ मिळतं का रे? जायफळ? हो म्हणे महाराज जायफळ पण मिळतं माझ्या दुकानात. महाराज म्हटले तुझ्या दुकानात मायफळ मिळतं का रे? मायफळ? हो म्हणे महाराज मायफळ पण मिळतं. महाराज म्हटले तुझ्या दुकानात मिरे भेटतात का रे? मिरे? हो म्हणे महाराज मिरे पण भेटतात. महाराज म्हटले तुझ्या दुकानात जिरे भेटतात का रे? जिरे? हो म्हणे महाराज जिरे नाही अशी कोणती दुकान आहे का हो? जिरे पण भेटतात म्हणे. महाराज म्हटले तुझ्या दुकानात हिंग भेटतं का रे? हिंग? हो म्हणे महाराज हिंग पण भेटतं. महाराज म्हटले मग तिथंच देव आहे ना, दुसरीकडे कशाला जातो? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? ऐका, एवढ्या 6 गोष्टी लक्षात ठेवा. काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग आणि देव. ऐका, एवढ्या 6 गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर तुम्हाला काही दुसरं करण्याची गरज नाही. तुम्हाला देव कळून जाईल बघा. एवढ्या 6 गोष्टी कळल्या पाहिजे. काय फळ, जायफळ, मायफळ, मिरे, जिरे आणि हिंग. एवढ्या 6 गोष्टी लक्ष देऊन ऐका. ऐका, तुकोबाराने सांगितलं बाबा कायफळ म्हणजे ते कायफळ नाही. कायफळ म्हणजे ते कायफळ नाही. कायफळ म्हणजे हे कायारूपी, बोला आता, कायारूपी फळ, हे शरीर रूपी
फळ, हे काय फळ एके दिवशी जायफळ. हा, हे काय फळ एके दिवशी जायफळ. याच्या कशाला नादी लागतो? हे आहे मायफळ. हे वरून चांगलं दिसतंय महाराज, हे वरून चांगलं दिसतंय, आतून फार गाणे हो. हे काय फळ एके दिवशी जायफळ, याच्या नादी लागू नको, हे आहे मायफळ. आता पुढचं तर फार सुंदर आहे, आपल्या सगळ्यांसाठी फार सुंदर आहे. मिरे, कळतंय तुम्हाला? मिरे माझ्यासारखा गायक रे, आपल्या आपल्यात घेतो म्हणजे यांचा ताण नको. माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे, माझ्यासारखा कीर्तनकार रे. मी रे हे ज्या दिवशी जिरे, कळतंय सगळ्यांना? ऐका, मी रे हे ज्या दिवशी जिरे. हिंगदेव, हिंग कळतं? हा, एखाद्याने पाणी मागितलं तर सहज लोक म्हणतात घ्या, घ्या. मी रे हे ज्या दिवशी जिरे. हिंगदेव अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ऐका, आपल्यातले का षडविकार दूर झाले तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. मला सांगा महिला मंडळ, आपण घरामध्ये राहत असताना शेतामधून आल्यानंतर आपण घर जर अस्वच्छ असलं, कचरा झालेला असला तर आपण अगोदर काय करतो? अगोदर झाडून घेतो आणि मग आपण त्या घरामध्ये बसतो, स्वयंपाक करतो, बा इतर गोष्टी करतो. अगोदर काय करतो आपण? झाडून घेतो. झाडून घेतल्याशिवाय आपण त्या घरामध्ये जातो का? नाही जात. मग महाराज सांगा, आपल्या जर या हृदयाच्या घरामध्ये जर देवाला बसवायचं असेल तर आपलं हे हृदय अस्वच्छ असून जमन का हो? जमल का? मग त्याला काय करावं लागेल? त्याला स्वच्छ करावं लागेल, त्याला निर्मळ करावं लागेल. ऐका, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. एक